ते सिंपल न्यूमरिकल्स है व्होल्टेज सोर्स आपल्या व्होल्टेज तिथे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट न्यूमरिकल्स ऑफ सुपरपोजिशन्स. फाइंड VL म्हणजेच लोड व्होल्टेज फाइंड आउट इथे करायला सांगितलेलं आहे. फाइंड VL. ओके, युजिंग सुपरपोजिशन्स थेरम, युजिंग SPT. डायग्राम्स, एकदा फिक्स डायग्राम आपण काढून घेऊया, त्यानंतर मग त्याला कॉपी पेस्ट आपल्याला करता येईल प्रत्येक ठिकाणी. 2 ओहमचा हा रेजिस्टन्स आहे. वन ओहम पुन्हा सिरीजमध्ये 1 ओहम अशा प्रकारे कनेक्टेड आहे. आणि एक करंट सोर्स अशा प्रकारे इथे कनेक्शन दाखवलेले आहेत. या सर्किट डायग्राम्समध्ये नियर अबाउट 3 व्होल्टेज सोर्सेस आहेत. एक व्होल्टेज सोर्स आहे आणि 2 करंट सोर्सेस आहेत. तो व्होल्टेज सोर्स हा 2 व्होल्टचा अशा प्रकारे इथे कनेक्टेड आहे. त्यालाच पॅरलल डाउनवर्ड डायरेक्शन्स ॲरो इंडिकेट केलेला हा 5 एम्पियरचा करंट सोर्स आहे आणि हा तो रेजिस्टन्स आहे ज्याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला व्होल्टेज फाइंड आउट करायचं. ओके, सो हा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि या 1 ओहमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये आपल्याला VN म्हणजेच लोड व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह अशी पोलॅरिटी इथे देण्यात आलेली आहे. ओके, 1 ओहम रेजिस्टन्स. त्यानंतर हा सुद्धा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे, हा सुद्धा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि करंट सोर्स हा 5.33 एम्पियर अशा प्रकारे. ओके, करंट सोर्स इथे कनेक्टेड आहे. नोड फॉर्म झालेले आहेत आणि या डायग्राम्समध्ये आपल्याला सुपरपोजिशन थेरम्स अप्लाय करून व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम रेजिस्टन्स इथे फाइंड आउट करायचं. म्हणजेच हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स आपला RL रेजिस्टन्स आहे. हे सुद्धा आपल्याला इथे समजते आहे, लोड रेजिस्टन्स आहे. आणि आपल्याला सुपरपोजिशन थेरमची स्टेप्स काय असणार आहेत, तर ऑब्वियसली एका वेळेस एकच सोर्स हा ॲक्टिवेट व्हायचा, बाकी सगळे सोर्सेस हे डिॲक्टिवेट करायचे. ओके, आणि त्यानुसार त्यांचा जो करंट असेल किंवा व्होल्टेज असेल तो तिथे फाइंड आउट करायचा. ओके, तर ही डायग्राम आता आपण कॉपी करून घेऊया. ओके, मग सोल्युशनमध्ये आपण फर्स्टली 2 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स हा ॲक्टिवेट ठेवूया आणि बाकी जे करंट सोर्सेस आहेत त्यांना आपण डिॲक्टिवेट करूया. ओके, ओके, सो सोल्युशनमध्ये फर्स्ट स्टेप्स आपली अशा प्रकारे येणार आहे. स्टेप नंबर 1 सो किंवा केस नंबर 1 आपण अशा प्रकारे म्हणूया, ज्याच्यामध्ये आपण सांगूया 2 व्होल्ट सोर्स ॲक्टिवेटेड ओनली. 2 व्होल्ट सोर्स ॲक्टिव्ह किंवा ॲक्टिवेटेड म्हटलं तरी चालेल. व्हाईल अदर डिॲक्टिवेटेड. आता अदर डिॲक्टिवेटेड म्हणजेच काय की बाकीचे डिॲक्टिवेशन्स कसं करणार, तर व्होल्टेज सोर्स असेल तर त्याला आपण शॉर्ट सर्किट करणार. करंट सोर्स असेल तर ऑब्वियसली त्याला आपण ओपन सर्किट करणार आहोत. तर हे आपल्याला प्रत्येक वेळेस तिथे माहीत असायला पाहिजे. सो इथे करंट सोर्सला आपण काढून टाकूया, जो की ओपन सोर्स म्हणून तिथे ॲड करेल. अशा प्रकारे. ओके, तसंच हा खालचा सुद्धा 5 एम्पियरचा जो सोर्स आहे त्याला सुद्धा आपण काढून टाकलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे हा आता ओपन सर्किटेड आपल्याला बघायला मिळतं.
आता ओपन सर्किट झाल्यानंतर हा अशा प्रकारे दिसेल आपल्याला की हा करंट सोर्स इथून काढूनच टाकलेला आहे ऑब्विसली. अशा प्रकारे हे डायग्राम्स आपल्याला दिसणार आहे. ओके, आणि या डायग्राम्समध्ये आपल्याला या 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला लोड व्होल्टेजसुद्धा फाइंड आउट करायचं आहे. तर व्होल्टेज एकदा का आपल्याला करंट मिळाला की रेझिस्टन्स तर गिवनच आहे. त्यामुळे ही डायग्राम जर पुन्हा काढायची झाली तर ही डायग्राम्स आपल्याला कशी मिळते, तर 1 ओहम आणि 1 ओहम्स यांचं सिरीज कॉम्बिनेशन्स आपल्याला बघायला मिळते. ओके, आणि त्यांना हा 2 ओहमचा रेजिस्टन्स पॅरलल कनेक्टेड दिसतोय. ओके, तसंच हा 1 ओहम ॲज इट इज तिथे आपण ठेवूया. तर या डायग्रामचं आपण थोडंसं मॉडिफिकेशन्स अशा प्रकारे करून घेऊया. हा पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू निगेटिव्ह अशा प्रकारे हा 2 व्होल्ट सोर्स आपण ॲक्टिवेट ठेवूया आणि इथे हा रेजिस्टन्स सिंगल रेजिस्टन्समध्ये कन्वर्जन्स होणार. ज्या रेजिस्टन्स कॅल्क्युलेशन्स कसं असणार, 2 ओहम आणि 2 ओहम्स हे पॅरलली असणार आहेत. म्हणजेच काय, 2 ओहम्स मल्टिप्लिकेशन्स डिवायडेड बाय दोघांची ॲडिशन्स आपल्याला तिथे करता येईल. ओके, आणि ते केल्यानंतर आपल्याला हा 1 ओहमचा रेजिस्टन्स अशा प्रकारे इथे मिळतो. म्हणजे सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन्स आपण इथे केलेलं आहे. ओके, हा लोड रेजिस्टन्स तर ॲज इट इज इथे आहेच, RL, जो की 1 ओहमचा आहे आणि याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे VL. ओके, तर याला आपण VL न म्हणता आता आपण याला म्हणूया VLला आपण इथे फर्स्ट केसमध्ये म्हणूया V1. तर हा V1 आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल. तर बघा आता बऱ्यापैकी हे न्यूमेरिकल इझी झालेलं आहे आणि आपल्याला इथे आता करंट फाइंड आउट करायचं म्हटल्यानंतर ऑब्वियसली या सर्किट म्हणून हा करंट आपण म्हणूया I1 करंट, याला नाव देऊया. I1 करंट कसा फाइंड आउट करता येईल, तर सिम्पल युजिंग ओहम्स लॉ सुद्धा आपल्याला यूज करून फाइंड आउट करता येईल. सो I1 इज नथिंग बट टोटल व्होल्टेज डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्सेस. सो टोटल व्होल्टेजेस किती आहेत, तर 2 व्होल्ट हा टोटल व्होल्टेजेस आहेत. टोटल रेजिस्टन्सेस आपल्याला किती बघायला मिळतोय, तर 1 ओहम आणि 1 ओहम किंवा 1 ओहम प्लस 1 ओहम हा टोटल रेजिस्टन्सेस आहे. म्हणजेच इथे आपल्याला हा I1 करंट जो मिळतोय हा 2 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 1 ॲम्पियर अशा प्रकारे इथे फाइंड आउट होते. तर आपण इथे बॉक्स म्हणून लिहूया I1 हा आपल्याला किती मिळालेला आहे, तर I1 हा आपल्याला 1 ॲम्पियर इतका मिळालेला आहे. बट आपल्याला I1 काढायचं नव्हतं, आपल्याला V1 काढायचं आहे. ओके, सो इथे आपण सांगूया फ्रॉम फिगर. तर फिगर बघून आपल्याला काय दिसते, सर्किट डायग्राम्स बघून आपल्याला हे समजते आहे की हा जो V1 आहे इट्स अ व्होल्टेज अक्रॉस 1 ओहम रेजिस्टन्स. आणि आपण व्होल्टेज नेहमी कसा काढत असतो, तो ओम्स लॉ व्होल्टेज इज इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स. तर इथे करंट आहे I1 आणि रेजिस्टन्स जो असणार आहे तो आहे 1 ओहम. सो 1 ॲम्पियरचा I1 करंट, त्यासोबत रेजिस्टन्ससुद्धा किती आहे, 1 ओहमचा. त्यामुळे आपल्याला फर्स्ट केसमध्ये ही जी ॲन्सर मिळते 1 इंटू 1 म्हणजेच 1 व्होल्ट आपल्याला इथे मिळतो आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला V1 जो की फक्त व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह असताना मिळालेला व्होल्टेज आहे तो इथे मिळालेला आहे 1 व्होल्ट. ओके, तर सिमिलरली आपण इथे आता 2 व्होल्टला डिॲक्टिवेट करणार. ओके, आणि सेकंड जो आहे लोअर करंट सोर्स त्याला आपण 5 ॲम्पियरचा जो दिसतोय तर त्याला आपण फक्त ॲक्टिवेट करणार. सो इथे कलर आपण चेंज करून घेऊया. तर बघा हा जो 5.3 करंट सोर्स आहे हा इथून मी काढून टाकतो अशा प्रकारे. तसाच 2 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे त्याला सुद्धा आपण डिॲक्टिवेट करणार सेकंड केसमध्ये. बट व्होल्टेज सोर्स आहे आणि व्होल्टेज सोर्सला जर आपण डिॲक्टिवेट करणार तर मग आपल्याला काय करावं लागणार, त्याला शॉर्ट सर्किट करावं
लागणार. तर अशा प्रकारे याला 2 व्होल्टला शॉर्ट सर्किट करून घेऊया. ओके, तर हे सर्किट जे आपल्याला इथे मिळालेलं आहे तर या सर्किटला जर का आपण थोडं केअरफुली जर बघितलं तर आपण याला रिड्रॉ करू शकतो आणि रिड्रॉ केल्यानंतर बघा हे सर्किट अशा प्रकारे मिळतं का. ओके, बघा हा 1 ओमचा रेजिस्टन्स आहे, तर हा 1 ओमचा रेजिस्टन्स मी अशा प्रकारे इथे काढतो. ओके, त्यानंतर हा 5 एम्पियरचा करंट सोर्स आहे, लोअर करंट सोर्स ज्याला आपण म्हणूया, खालच्या बाजूने म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शनने जाणारा हा 5 एम्पियरचा करंट सोर्स. त्यानंतर बघा इथे पुन्हा 1 ओमचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे. ओके, आणि त्यालाच हा तुमचं V2 आपण आता याला म्हणूया सेकंड केसमध्ये. तर 1 ओमचा RL अशा प्रकारे इथे कनेक्टेड दिसतोय. ओके, सो इट्स अ 1 ओहम. ओके, आणि याच्याच अक्रॉसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, V2 फाइंड आउट करायचा आहे, सेकंड व्होल्टेजचा V2 फाइंड आउट करायचा आहे, पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह. बट इथे जर का हा जो टर्मिनल आहे, हा टर्मिनल आणि हा टर्मिनल जर तुम्ही बघितलं तर कोणत्याही प्रकारचा इथे कंपोनंट कनेक्टेड नाही आहे, डायरेक्टली अशा प्रकारे वायर कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे मी हा आणि हा कंपोनंट डायरेक्टली अशा प्रकारे इथे कनेक्टेड करू शकतो. ओके, मग आता इथे काय राहिलेलं आहे, तर इथे तुम्हाला बघायला मिळेल की हा 2 ओहमचा राहिला. आता 2 ओहमचं बघा कनेक्शन्स कसं आहे, तर 2 ओहमचं कनेक्शन्स हे 5 एम्पियरच्या या ॲरोवाल्या टर्मिनलपासून आहे इथून, आणि अनादर एज कुठे कनेक्टेड आहे, तर अनादर एज कनेक्टेड आहे अशा प्रकारे इथे. ओके, सो हे जे 2 डॉट मी इथे काढतोय, हे 2 डॉट तुम्हाला या डायग्राम्समध्ये कुठे बघायला मिळतं, तर हे 2 डॉट तुम्हाला इथे बघायला मिळते. बघा, हा एक डॉट तुम्हाला बघायला मिळते. ओके, आणि हा एक डॉट बघायला मिळतो. ओके, तर याच्या अक्रॉसमध्ये हा 2 ओमचा रेजिस्टन्स कनेक्टेड आहे, जर डायग्राम केअरफुली आपण स्टडी केली तर. ओके, मग आता बघा हे सर्किट कसं इझी दिसायला इझीच होतं. ओके, इथे आपल्याला दिसायला थोडं कॉम्प्लिकेटेड दिसत होतं, त्यामुळे आपण या सर्किटचं काय केलेलं आहे, अशा प्रकारे याचं रिअरेंजमेंट केलेलं आहे. आता हे सर्किट रिअरेंज झाल्यानंतर आपण याला करंटला थोडे नाव वगैरे देऊया. पहिला I1 करंट आपण तिथे कन्सिडर केला होता किंवा I करंट कन्सिडर केला होता, तर याला आपण म्हणूया I2 करंट इथून फ्लो होतोय असं आपण याला म्हणूया. ओके, तसंच या 1 ओहम जो की RL रेजिस्टन्स आहे, तर या RL म्हणून जो फ्लो होणारा जो करंट आहे तो I3 करंट आहे असं आपण याला नाव देऊया. ओके, सो I3 करंट आपल्याला इथे फाइंड आउट करावं लागणार, जो की 1 ओहम म्हणून फ्लो होतोय, आणि मगच आपल्याला V2 तिथे फाइंड आउट करता येईल. ओके, सो V2 इज द व्होल्टेज अक्रॉस RL म्हणजेच 1 ओहम रेजिस्टन्स आपल्या अशा प्रकारे इंडिकेट करते. तर ही आपली जी सेकंड केस होती, या सेकंड केसमध्ये आपण काय केलेलं आहे, तर सेकंड केसमध्ये आपण फक्त 5 एम्पियर करंट सोर्सला ॲक्टिव्ह केलेलं आहे. ओके, सो ते सुद्धा आपण इथे नोट डाऊन करून घेऊया. 5 एम्पियर करंट सोर्स इज ॲक्टिवेटेड किंवा ॲक्टिव्ह म्हटलं तरी चालेल किंवा ॲक्टिवेटेड म्हटलं तरी चालेल, ॲज अ विश. ओके, सो I3 आता इथे कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल, तर सिंपल आपण करंट डिव्हिजन रूल्स इथे यूज करू शकतो. सो इथे सगळ्यात अगोदर आपल्याला I2 फाइंड आउट करावं लागणार. सो I2 हा करंट डिव्हिजन रूलने मी इथे फाइंड आउट करतोय. बघा, सो I2 हा करंट फाइंड आउट करण्यासाठी टोटल करंट हा -5 एम्पियर, मायनस का बरं घेतलेला आहे, कारण की डायरेक्शन बघा रिव्हर्स आहे, खालच्या बाजूला आहे म्हणून. ओके, N2 ज्या रेजिस्टन्स म्हणलं आपल्याला करंट काढायचा आहे, आता I2 हा या 1 ओहम म्हणून फ्लो होतोय, तर त्याला पॅरलल असलेला दुसरा 1 ओहम हा त्याला पॅरलली आहे, म्हणून तो रेजिस्टन्स मी अशा प्रकारे न्यूमरेटरला घेतोय, डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. तर या सर्किटमध्ये तुम्हाला टोटल रेजिस्टन्स कुठे कुठे दिसतोय, तर I2 करंटसाठी टोटल रेजिस्टन्स आहे 1 ओहमचा हा पहिला रेजिस्टन्स, त्याच्याच पॅरलली कनेक्टेड जो दुसरा आहे 1 ओहमचाच आहे, प्लस 1 ओहम आणि 2 ओहम्स या दोघांचं जर पॅरलल कॉम्बिनेशन इथे केलं, तर इथे जर तुम्ही बघू शकतात की हा 1 ओहमचा RL रेजिस्टन्स आहे आणि त्याच्याच पॅरलली कनेक्टेड हा कोण आहे 2 ओहमचा कनेक्शन्स मिळतं. तर या दोघांचं जर पॅरलली कॉम्बिनेशन जर केलं तर किती मिळणार,
तर ते आपल्याला मिळणार सिंगल रेजिस्टन्स दॅट इज द 2/3. ओके, तर हे कसं केलेलं असतं, तर दोन्ही रेजिस्टन्सचे मल्टिप्लिकेशन्स डिवायडेड बाय दोन्ही रेजिस्टन्सची ॲडिशन्स. सो 2 × 1 2 डिवायडेड बाय 2 + 1 दॅट इज द 3. ओके, सो अशा प्रकारे इथे I2 आपल्याला फाइंड आउट होणार आहे. सो I2 आपल्याला मिळणार आहे -5 एम्पियर आणि 1 डिवायडेड बाय या सगळ्यांचं जर ॲडिशन केलं तर 1 + 1 2 होणार. ओके, 6 × 2 2 × 3 6 होणार, 6 + 2 8 होणार. ओके, सो अशा प्रकारे हा तुम्हाला मिळणार 8/3 अशा प्रकारे मिळणार. ओके, आणि याला जर तुम्ही अशा प्रकारे सॉल्व करून बघितलं तर मग तुम्ही याला अशा प्रकारे पण सॉल्व करू शकतात. × 3/8 सुद्धा घेऊ शकतात रेसिप्रोकल. ओके, आणि या रेसिप्रोकल घेऊन आपल्याला काय मिळते, 5 × 3 = -15 आपण इथे म्हणू शकतो. -15 डिवायडेड बाय 8 एम्पियर हा असा आपल्याला इथे हा I2 करंट इथे मिळालेला आहे. तर याला विथ द हेल्प ऑफ कॅल्सी तुम्ही यूज करू शकतात, सॉल्व करून पॉइंटरमध्ये सुद्धा काढू शकतात. सो पॅरलल कॉम्बिनेशन्स इथे मी म्हणतो. ओके, सो I2 इथे आपल्याला मिळालेला आहे. आता हा I2 करंट जर इथे मिळालेला आहे तर I2 करंटवरूनच आपल्याला I3 करंटसुद्धा फाइंड आउट करता येईल. मग I3 करंट हा कसा फाइंड आउट करता येईल, तर I2 करंट हा टोटल करंट म्हणून तिथे अजून करता येईल आपल्याला, आणि त्यावरूनच आपल्याला I3 करंटसुद्धा फाइंड आउट करता येईल. तर बघा या डायग्राम्समध्ये I3 करंट हा 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट आहे. म्हणून I3 करंट इज इक्वल्स टू द इथे I2 करंट हा टोटल करंट असणार आहे, आणि आपल्याला 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट काढायचा आहे. ओके, बट या 1 ओहमच्या पॅरलली कनेक्टेड असलेला कोणता रेजिस्टन्स आहे, 2 ओहम्स, तर तो न्यूमरेटरला डिवायडेड बाय सगळ्या रेजिस्टन्सची खाली आपल्याला ॲडिशन करता येईल. तर या सर्किटरीमध्ये टोटल रेजिस्टन्स I3 जेव्हा आपण काढतोय तेव्हा टोटल रेजिस्टन्स हे 1 आणि 2 ओहम्स इतकेच आहेत. म्हणून या दोघांची आपण इथे काय करणार, ॲडिशन. ओके, सो अशा प्रकारे इथे जर सॉल्व केलं तर I2 करंट तर आपल्याला भेटलेलाच आहे -15 डिवायडेड बाय 8 × 2 डिवायडेड बाय 3 अशा प्रकारे. आणि यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर हे नियर अबाउट -5/4 एम्पियर अशा प्रकारे इथे तुम्हाला मिळेल. ओके, कॅल्सीमध्ये तुम्ही फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून बघू शकता. ओके, सो I3 आपल्याला इथे मिळालेला आहे, आणि I3 हा करंट आहे जो की RL लोड रेजिस्टन्स 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट आहे. आणि आपल्याला काढायचं आहे V2, आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे. तर व्होल्टेज कसं निघणार, करंट × रेजिस्टन्स, परंतु रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही 1च आहे. ओके, त्यामुळेच हाच व्होल्टेज आपल्याला इथे मिळणार आहे. तर इथे आपण फक्त ओहम्स लॉ इथे यूज करणार आहोत. सो आपण I3 म्हणूया. दिस गिव्ज I3 आपल्याला देतोय, दिस गिव्ज V2 इज इक्वल टू ॲक्च्युली काय असतं, करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टन्स, जो की I3 करंट त्या म्हणून फ्लो होत होता. ओके, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती होती, तर रेजिस्टन्स हा होता 1 ओहमचा रेजिस्टन्स. सो I3 ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे -5/4 एम्पियर, आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे 1 ओहम. ओके, सो अशा प्रकारे इथे आपल्याला हा जो V2 मिळतो हा मिळतो -5/4 व्होल्ट. म्हणजेच हा काय मिळालेला आहे, हा सेकंड व्होल्टेज आपल्याला मिळालेला आहे जेव्हा फक्त आणि फक्त आपण 5 एम्पियर करंट सोर्स ॲक्टिव्ह ठेवला होता तेव्हा. ओके, सेम थिंग्स आपल्याला थर्ड करंट सोर्स ॲक्टिव्ह करायचा आहे, आणि तो ॲक्टिव्ह करून आपल्याला पुन्हा एकदा V3 फाइंड आउट करायचं आहे. ओके, आणि मग हे V1 V2 V3 ची आपल्याला काय करता येईल, ॲडिशन इथे करता येईल. ओके, सो इथे चेकआउट करून घेऊया आपण. आता आपण या केसमध्ये काय करणार आहोत, सो इथे 2 व्होल्टसुद्धा आपल्याला काढावं लागणार, त्याला आपण शॉर्ट सर्किट करणार आहोत. सेम थिंग्स इथे 5 एम्पियर हा सुद्धा आपण ओपन सर्किट करणार आहोत, त्यामुळे याला डायरेक्टली आपण डिलीट करून टाकूया. ओके, फक्त आणि फक्त हा 5.33 हाच फक्त इथे ॲक्टिवेट राहणार. ओके, सो इथे आपण याला शॉर्ट सर्किट करूया. दिस इज द शॉर्ट सर्किट.
आणि हा इथे काय झालेला आहे तर हा ओपन सर्किट झालेला आहे, इथे आपल्याला दिसते. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला सर्किट मिळणार आहे थर्ड केससाठी. आणि थर्ड केस काय आहे तर थर्ड केसमध्ये आपण इथे सांगू शकतो सो ओनली 5.33 एम्पियर करंट सोर्स ॲक्टिवेटेड, करंट सोर्स ॲक्टिव्ह. ओके, तर आता ही जी डायग्राम्स आपल्याला मिळाली आहे या डायग्रामचं आपल्याला कशा प्रकारे थोडं सिम्प्लिफिकेशन्स करता येईल ते बघा. ओके, सो या डायग्रामला पुन्हा मी काढतोय बघा. हा पॉईंट मला दिसतोय 1 ओहमचा रेजिस्टन्स हा इथे अशा प्रकारे इथे घेतोय मी 1 ओहम. ओके, स्टार्ट करतो इथून, तर इथे मी एस लिहितोय स्टार्ट म्हणजे. ओके, सो 1 ओहम रेजिस्टन्सेस, या 1 ओहम रेजिस्टन्सेसला समोर काय दिसते तर पॅरलली कनेक्टेड अशा प्रकारे इथे पुन्हा एक 1 ओहम सिरीजली कनेक्टेड 1 ओहमचा रेजिस्टन्स दिसतोय, बट त्यालाच पॅरलली कनेक्टेड हा तुम्हाला करंट सोर्ससुद्धा इथे दाखवायचा आहे. ओके, अशा प्रकारे म्हणजे आपण आता इथे पोचलेलो आहोत. हा पॉईंट आणि हा पॉईंट काय असणार आहे सेम असणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. ओके, सो हा आहे 5.33 एम्पियर, 5.33 एम्पियर. ओके, तसंच हा जो हे जे दोन पॉईंट्स आपल्याला इथे कॉमन दिसत आहे या दोन पॉईंटमध्ये कोण कोण कनेक्टेड आहे या दोन पॉईंटला तुम्हाला लगेच लक्षात येईल. या दोन पॉईंटला एका साईडला हा 2 ओहम कनेक्टेड आहे तर दुसऱ्या साईडला 1 ओहम कनेक्टेड आहे. म्हणजेच काय की या कॉमन पॉईंटपासून ज्याला आपण थोडा डार्क करूया म्हणजे इथे तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर हे जे डार्क ब्लॅक कलरचे दिसत आहेत या दोन पॉईंटला 2 ओहम आणि 1 ओहम असे अपोजिट डायरेक्शन्सनी रेजिस्टन्सेस कनेक्टेड आहे, म्हणजेच ते पॅरलली कनेक्टेड आहे अशा प्रकारे आपण इथे काढू शकतो. तर हा आपला निघालेला आहे 1 ओहमचा RL रेजिस्टन्स, ज्याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला आता काय काढायचं आहे तर इथे निघणारा जो व्होल्टेज आहे त्याला आपण नाव देऊया V3. ओके, आणि हा आहे आपला 2 ओहमचा रेजिस्टन्स. त्यानंतर तुम्ही इथे चेकआउट करू शकता की हा 2 ओहमचा एक एज जर हा असेल तर या 2 ओहमचा दुसरा एज म्हणजेच कुठे आहे तर जिथून तुम्ही स्टार्ट केलेला आहे तिथे आहे. तर या 2 ओहमचा हा दुसरा एज जिथून तुम्ही स्टार्ट केलेला आहे तिथेच तुम्हाला तो कनेक्टेड बघायला मिळतो. ओके, तसंच यांचा स्टार्टिंग एज इथे काय करता येईल कॉमनली कनेक्ट करता येईल. तर ही अशी डायग्राम्स आपल्याला मिळते. आता या इथून फ्लो होणारा हा जो करंट आहे या करंटला आपण नाव देऊया. आतापर्यंत आपण कोणते कोणते नाव दिलेले आहेत I3 I4 झालेले आहेत. इथपर्यंत आपण कुठे आलो होतो I3 पर्यंत आलो होतो. ओके, सो I4 याला नाव देऊया I4 आणि तसंच I5. बघा हे सर्किट अजून सिम्प्लिफाय होऊ शकतं. कशा प्रकारे सिम्प्लिफाय होऊ शकतं तर इथे तुम्हाला लगेच लक्षात येईल की या दोघांना कंबाईन केलं म्हणजेच 2 ओहम्स आणि 1 ओहम्स हे जे पॅरलली कनेक्टेड तुम्हाला बघायला मिळतात तर यांचं पॅरलल कनेक्शन जर केलं हां तर यांचं पॅरलल कनेक्शन्सनी आपण हा करंट इथे फाइंड आउट करू शकतो. तर या करंटला ठीक आहे म्हणजेच आपल्याला टोटल करंट इथे मिळून जाईल या सर्किटचं. पुन्हा एक सर्किट आपण ड्रॉ करूया याला अशा प्रकारे. वन ओहमचा रेजिस्टन्स आहे. ओके, तसंच पुन्हा 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे आणि त्यांना पॅरलली कनेक्टेड हा 5.3 चा व्होल्टेज सोर्स आहे आणि यालाच हा कनेक्टेड हा 1 आणि 2 जर पॅरलली जर तुम्ही सॉल्व केला तर 1 आणि 2 ओहम्स जर पॅरलली सॉल्व केला तर किती होणार 2/3 ओहम होणार हे आपल्याला सांगता येईल. ओके, आणि इथे आपण सांगूया की हा जो करंट आहे याला आता आपण नाव देऊया I4. ओके, हा जो रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स 2/3 ओहम्स आहे. ओके, ॲक्च्युली या रेजिस्टन्समधला आपल्याला करंट फाइंड आउट करायचं नाही आहे पण आपल्याला टोटल करंट या सर्किटचा फाइंड आउट करण्यासाठी आपण ही सर्किट एक तयार केली. ओके, सो
टोटल करंट कसा फाइंड आउट करता येईल तर या सर्किटमध्ये बघा 5.33 एम्पियर हा टोटल करंट आहे. म्हणजेच काय, करंट डिव्हिजन रूलने आपण इथे सॉल्व करू शकतो. सो I4 इज इक्वल्स टू द टोटल करंट 5.33 एम्पियर हा टोटल करंट आहे. ओके, आणि आपल्याला काढायचा जो आहे तो या 1 ओहम रेजिस्टन्स म्हणून फ्लो होणारा करंट काढायचा आहे. ओके, सो 1 ओहम रेजिस्टन्सला पॅरलली कनेक्टेड असलेला रेजिस्टन्स बघा, पॅरलली कनेक्टेड असलेला रेजिस्टन्स हा 1 ओहम आहे. त्याच्यामुळे हा 1 ओहम आपण न्यूमरेटरला घेणार, डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. तर टोटल रेजिस्टन्स बघा, या सर्किटमध्ये टोटल रेजिस्टन्स किती आहे, 1 + 1 + 2/3. ओके, सो इथे 1 + 1 + 2/3. तर अशा प्रकारे हा आपल्याला रेजिस्टन्सची अरेंजमेंट इथे मिळालेली आहे. ओके, मग याला जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर I4 तुम्हाला किती मिळणार, सो 5.33 इंटू ओके 1 डिवायडेड बाय 1 + 1 2 6 6 + 2 8, म्हणजेच हा 8/3 म्हणजे 3/8 इंटू 5.3. अशा प्रकारे तुम्ही इथे सॉल्व करू शकतात. ओके, सो मी याला सॉल्व करून बघितलं होतं तर माझा आन्सर इथे आलेला आहे, I4 आलेला आहे 3 एम्पियर. अप्रॉक्सिमेट 3 एम्पियरचा जवळपास येतो तो 2.9999 समथिंग असा. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली त्याला किती घेऊ शकतो, I4 हा 3 एम्पियर घेतला. आता 3 एम्पियर आपल्याला काय मिळालेला आहे की हा इथून फ्लो होणारा हा I4 करंट आहे. जो करंट 2.3 म्हणून फ्लो होतो तोच करंट तुमचा कुठून फ्लो होतोय, या 1 ओम म्हणून सुद्धा फ्लो होतोय. ओके, सो पुन्हा आपण प्रिव्हियस सर्किटला जाणार आणि तिथे जो करंट फ्लोईंग थ्रू द 1 ओहम्स आहे, आपलं मेन टार्गेट हे आहे. ओके, सो या टार्गेट म्हणून आपण करंट तिथे फाइंड आउट करणार. ओके, सो या हा करंट जेव्हा इथे फाइंड आउट करायचं तर या करंटला आपण एक नाव देऊया, दॅट इज नथिंग बट द करंट फ्लोईंग थ्रू द RL असं आपण त्याला म्हणूया. सो करंट फ्लोईंग थ्रू द RL आपल्याला कशा प्रकारे फाइंड आउट करता येईल, सो करंट फ्लोईंग थ्रू द RL इज नथिंग बट टोटल करंट. जो इथे येणारा जो टोटल करंट आहे, या नोडला येणारा जो टोटल करंट आहे तो टोटल करंट बघा, खाली आपण I4 काढलेला आहे, दॅट इज द 3 एम्पियर हा टोटल करंट तिथे येतोय. ओके, तसंच 1 ओहम या RL लोड रेजिस्टन्स म्हणलं आपल्याला करंट काढायचा आहे, पण त्याला पॅरलल असलेला हा 2 ओहमचा रेजिस्टन्स न्यूमरेटरला घेणार आपण, डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. तर टोटल रेजिस्टन्स 2 + 1 एवढेच राहणार. ओके, सो अशा प्रकारे जर तुम्ही यांना सॉल्व केलं, सो 2 × 3 6 6 डिवायडेड बाय 3 म्हणजेच हा किती भेटतोय, 2 एम्पियर. अशा प्रकारे हा तुम्हाला करंट भेटतोय. सो IRL आपल्याला इथे 2 एम्पियर इतका भेटतोय. ओके, मग इथे जर आपल्याला करंट फ्लोईंग थ्रू द 1 ओम मिळालेला आहे तर V3 सुद्धा आपल्याला फाइंड आउट करता येईल. ओके, सो V3 इज नथिंग बट करंट फ्लोईंग थ्रू द RL into RL. So current flowing through the RL is the 2 एम्पियर into करंट आहे, रेजिस्टन्स आहे 1 ओहमचा, म्हणजे हा किती मिळतोय, 2 व्होल्ट. ओके, सो दिस इज द इक्वेशन नंबर. जे इक्वेशन नंबर चालू असेल ते इक्वेशन नंबर तुम्ही याला किंवा आपण 3 इक्वेशन नंबर देऊया. ओके, सो अशा प्रकारे हा 2 व्होल्ट इथे मिळतोय. आणि आपल्याला सुपरपोजिशन थेरमने इथे जो VL फाइंड आउट करायला सांगितला होता, तर मग त्या केसमध्ये आपल्याला इथे सांगता येईल फायनली लास्ट केसमध्ये बाय सुपरपोजिशन थेरम प्रिन्सिपल. ओके, VL इज इक्वल्स टू द V1 + V2 + V3. ओके, सो व्होल्टेज जर असेल तर त्याची डायरेक्शन बघण्याची गरजच नाही आहे, कारण की डायरेक्शन जर ऑपोजिट असेल तर तो मायनस मॅग्निट्यूडमध्ये येणार. ओके, आपले सगळे पॉझिटिव्ह आलेले आहे, म्हणजेच आपले सगळे हे फॉरवर्ड डायरेक्शन्सवालेच आहेत. तर पहिला आपला V1 जो आलेला आहे तो 1.75, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली तर 1.75 असे मिळतं. सो V1 हा आपला मिळालेला होता 1 व्होल्ट प्लस V2 हा मिळालेला होता -5/4 आणि V3 आत्ताच आपल्याला जो मिळाला आहे दॅट इज द 2. सो इथे
VL म्हणजेच व्होल्टेज अक्रॉस लोड आपल्याला किती मिळतोय तर 1.75 व्होल्ट इतका आपल्याला इथे मिळतो. युनिट प्रत्येक ठिकाणी लिहायचं असतं. ओके, सो सुपरपोजिशन थेरमने अशा प्रकारे आपल्याला व्होल्टेजसुद्धा फाइंड आउट करता येतं, बट त्यासाठी आपल्याला करंट फाइंड आउट करावं लागतं आणि जो करंट त्या लोड रेजिस्टन्स म्हणून फ्लो होतो, सो ओम्स लॉ यूज करून तिथे व्होल्टेज आपल्याला प्रत्येक वेळेस फाइंड आउट करता येईल. ओके, तसेच डिपेंडंट सोर्स आपल्याला विचारण्यात येतात. तर डिपेंडंट सोर्सचे सुद्धा एक्झाम्पल्स सुपरपोजिशन थेरमने आपल्याला सॉल्व करता येईल. तर त्यापैकी एक डिपेंडंट सोर्सचं एक्झाम्पल आपण अगोदर घेऊया. तर न्यूमेरिकल नंबर 2, फाइंड द I0. तर इथे बघा 2 करंट ॲक्च्युली फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत आणि दोन्ही करंटचे डायरेक्शन्स हे आपल्याला डायग्राम्समध्ये दिलेले आहे. एक पहिला करंटचं नाव आहे I0 करंट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि त्यासोबत फक्त I म्हणून ज्या करंटचं नाव आहे तो सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि इथे आपल्याला मेथोडॉलॉजी मेन्शन्स केलेली असणार आहे. दॅट इज कोणत्या मेथडने आपल्याला तो फाइंड आउट करायचा आहे, तर सुपरपोजिशन थेरम या मेथडने आपल्याला त्याला फाइंड आउट करायचं आहे. तर इथे डायग्राम अगोदर काढून घेऊया. ओके, अशा प्रकारे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह हा 6 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे. ओके, त्यानंतर इथे हा रेजिस्टन्स आहे जो की 1 ओहमचा आहे. इन बिटवीन 1 एम्पियरचा करंट सोर्स कनेक्टेड आहे. ओके, तसाच इथे 5 ओहमचा रेजिस्टन्स आणि डिपेंडंट जो की डिपेंडंट व्होल्टेज सोर्स इथे दिलेला आहे. ओके, या व्होल्टेज सोर्सची पोलॅरिटी आहे अपवर्ड डायरेक्शनने पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शनने निगेटिव्ह आणि ह्या डिपेंडंट आहे टू I0 वर डिपेंड असलेला हा व्होल्टेज सोर्स आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली आहे. रेजिस्टन्सेस 1 ओहम, 5 ओहम्स आणि इथे नोट डाऊन करायचं आहे की 5 ओहम म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे, 5 ओहम म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे त्याचं नाव आहे I आणि 1 ओहम म्हणून फ्लो होणारा जो करंट आहे त्या करंटचं नाव आहे I0. ओके, आणि 1 एम्पियरचा जो व्होल्टेज सोर्स आहे त्याची पोलॅरिटी अशा प्रकारे अपवर्ड डायरेक्शन्स आणि त्याला सुद्धा V व्होल्टेज अक्रॉस द डिपेंडंट करंट सोर्स इज 1 एम्पियर. अशा प्रकारे हे सर्किट डायग्राम्स आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. ओके, सो ही सर्किट डायग्राम आपण कॉपी करून घेऊया कारण की आपल्याला प्रत्येक वेळेस ती लागणार आहे. तर लक्षात घ्यायचं आहे सुपरपोजिशन थेरम्समध्ये जेव्हा पण डिपेंडंट सोर्सला आपण सॉल्व करणार तर त्यावेळेस डिपेंडंट सोर्सला कधीही ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट आपण करत नसतो. ओके, सो अगोदर सोल्युशनमध्ये आपण फर्स्ट केसमध्ये घेणार आहोत की 6 व्होल्ट, ओनली 6 व्होल्ट इज ॲक्टिवेटेड. म्हणजे आपण सगळ्यात अगोदर हा 6 व्होल्टचा जो सोर्सेस आहे त्याला आपण ॲक्टिव्ह ठेवणार आहोत आणि बाकी सगळे डिॲक्टिव्ह करणार. बट जे डिपेंडंट म्हणजे हे शंकरपाळ्यावाले जे सोर्सेस आहेत त्यांना हात लावायचा नाही. तर सुपरपोजिशन थेरममध्ये आपण इथे लिहूया डोंट टच म्हणजेच यांना कोणत्याही प्रकारचं ओपन सर्किट किंवा शॉर्ट सर्किट आपल्याला करायचा अधिकार नाही आहे. ओके, सो 6 व्होल्ट आपण ॲक्टिव्ह ठेवूया आणि 6 व्होल्ट ॲक्टिव्ह ठेवल्यानंतर आपल्याला हे सर्किट कसं दिसेल तर अशा प्रकारे आपण हे सर्किट इथे ड्रॉ करू. तर 6 व्होल्टला आपण डिॲक्टिवेट करणे म्हणजेच काय, ॲक्टिव्ह करणे म्हणजेच काय, 1 एम्पियरला इथे डिॲक्टिवेट करावं लागेल. 1 एम्पियर इथे काढून टाकूया अशा प्रकारे. आता 1 एम्पियर इथे काढून टाकल्यानंतर आपल्याला मिळते काय की हा 1 एम्पियरचा अशा प्रकारे इथे ओपन सर्किटेड मिळते. यांना आपण I0 जो आहे तर त्याला आपण नाव देऊया I0 डॅश. ओके, त्याच्यामुळे इथे 20 डॅश होणार. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सर्किट मिळालेलं आहे. तर इथे सिंपल हे सर्किट तयार झालेलं आहे आणि
आपल्याला इमिजिएटली इथून हा करंट फाइंड आउट करता येऊ शकतो बाय युझिंग मेश ॲनालिसिस किंवा बाय युझिंग KVL ज्याला आपण म्हणतो. ओके, सो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ सुद्धा अप्लाय करून आपण हा इथे फाइंड आउट करू शकतो. तर कशा प्रकारे बघा, सो इथे आपण KVL अप्लाय करूया. KVL अप्लाय केल्यानंतर मला अशा प्रकारे दिसतं की +6 व्होल्ट, त्यानंतर I0 करंट जो 1 म्हणून फ्लो होत आहे, सो -1 आणि त्यामधून फ्लो होणारा I0 डॅश करंट हा आहे. ओके, समोर 5 ओमचा रेजिस्टन्स आहे आणि त्या रेजिस्टन्स म्हणून सुद्धा हा I0 डॅश करंटचा करंट फ्लो होतो आहे. ओके, सेम थिंग्स जेव्हा हा करंट या 2 I0 डॅश म्हणून फ्लो होतो आहे, तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होतो आहे. म्हणून अशा प्रकारे याला -2 I0 डॅश अशा प्रकारे इंडिकेट करतो, इज इक्वल्स टू द 0. तर याला आपण काय म्हणतोय, तर याला आपण काय केलेलं आहे, अप्लाय KVL केलेलं आहे. सो KVL आपण इथे अप्लाय केलं. KVL अप्लाय केल्यानंतर हा +6ला आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करून देऊया. सो I0 डॅश -5 I0 डॅश -2 I0 डॅश इज इक्वल्स टू द -6. ओके, सो यांना जर तुम्ही सॉल्व केलं तर -1 -5 म्हणजेच -6 -2 म्हणजेच किती होणार, -8. सो -8 I0 डॅश इज इक्वल्स टू द -6. म्हणजेच आपल्याला हा जो I0 डॅश इथे काढायचा होता तो किती मिळणार, सो -6 डिवायडेड बाय -8. सो मायनस मायनस गेट कॅन्सल आणि 2 3 6 होतं आहे, तसंच 4 2 8 होतं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 3/4 एम्पियर करंट हा कोणता मिळालेला आहे, I0 डॅश करंट मिळालेला आहे. तर पहिल्या केसमध्ये आपल्याला I0 डॅश हा करंट मिळालेला आहे आणि त्याची डायरेक्शन्स आपल्याला जर बघायची झाली तर इथे आपल्याला डायरेक्शन कशी दिसते, तर 1 ओम म्हणून फ्लो होणारी डायरेक्शन्स ही अशा प्रकारे दिसते. ओके, सो 3/4 एम्पियर. सो दिस इज द इक्वेशन नंबर 1 आपण म्हणतो. सेम थिंग्स अनदर करंट जो सोर्सेस असेल त्याला आपण ॲक्टिवेट करूया. ओके, पुन्हा ही डायग्राम कॉपी पेस्ट करून सेकंड केस, केस 2. ओके, काय केस 2 मध्ये बघू बरं. केस 2 मध्ये आपल्याला काय करता येईल, सो आता इथे 6 व्होल्ट जो आहे या 6 व्होल्टला आपण डिॲक्टिवेट करूया. या 6 व्होल्टला डिॲक्टिवेट करणे म्हणजेच या 6 व्होल्टला आपल्याला शॉर्ट सर्किट करावं लागणार आणि हा जो 1 एम्पियरचा जो करंट सोर्स आहे त्याला आपण ॲक्टिवेट राहून देऊया. ओके, तर अशा प्रकारे याला अगोदर शॉर्ट सर्किट करून घेऊया आणि इथे सांगूया केस नंबर 2. केस नंबर 2ला काय सांगूया की केस नंबर 2 मध्ये आपण ओनली 1 एम्पियर करंट सोर्स ॲक्टिवेट, ओनली 1 एम्पियर करंट सोर्स ॲक्टिव्ह. ओके, आता अशा केसमध्ये आपल्याला काय मिळते, तर अशा केसमध्ये आपल्याला इथे नोडल ॲनालिसिस यूज करावं लागणार आहे. नोडल ॲनालिसिससाठी आपण याला नाव देऊया, या नोडलला नाव देऊया V'. ओके, सो V', याला नाव देतोय कारण की आपण इथे केस 2 सॉल्व करतोय. V', साठी आपल्याला आपण कन्सिडर करूया की हा जो करंट फ्लो होतोय, ओके, सो हा करंट अशा प्रकारे आउटगोईंग करंट, नोडपासून नेहमी करंट हा असा आउटगोईंग असतो. ओके, तर या करंटची डायरेक्शन्स आपण इंडिकेट करूया I0 डबल डॅश. तो I0 डबल डॅश अशा प्रकारे V', नोडवरून 0 नोडकडे जातो आहे आणि इथे याला करूया ग्राउंड. ओके, कारण की नोडल ॲनालिसिसमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला ग्राउंड करावं लागतं. ओके, सो अशा प्रकारे आपण इथे नोड KCL अप्लाय करणार आहोत. नोडल ॲनालिसिस म्हणजेच KCL ऑन V'.
तर व्ही डबल डॅशवर KCL अप्लाय करा, म्हणजेच आपल्याला मिळणार व्ही डबल डॅश डिवायडेड बाय 1 ओहमचा रेजिस्टन्स, ओके, प्लस व्ही डबल डॅश, आणि या साईडने तुम्हाला काय बघायला मिळतं, तर या साईडने आहे 2I0, ओके. सो व्ही डबल डॅश मायनस 2, तर या I0ला सुद्धा आपण काय करणार आहोत, डबल डॅशनी 2I0 डबल डॅश, 2I0 डबल डॅश डिवायडेड बाय या दोघांमध्ये कनेक्ट असलेला 5 ओहम्स. आणि इथे आपल्याला बघायला मिळतं की ह्या नोडला इनकमिंग आहे, बाकी सगळे करंट जर आउटगोईंग आहे आणि ते जर आपण पॉझिटिव्हने इंडिकेट केलेले आहेत, आउटगोईंग करंट जर आपण पॉझिटिव्हने इंडिकेट केलेले आहे, तर इनकमिंग करंट जो असणार आहे, नोडला येणारा जो करंट असणार आहे तो आपण निगेटिव्हने इंडिकेट करणार आहोत. सो -1 एम्पियर, आणि या सगळ्यांची अल्जेब्रिक सम ही किती असतं, तर 0 असतं, ओके. मग जर यांना थोडं सॉर्ट आउट केलं तर व्ही डबल डॅश प्लस व्ही डबल डॅश डिवायडेड बाय 5, ओके, -2 I0 डबल डॅश डिवायडेड बाय 5, आणि या 1ला ट्रान्सफर करून द्या राईट हँड साईडला, जो -1 आहे तो अशा प्रकारे इथे पॉझिटिव्ह 1 झालेला आपल्याला बघायला मिळेल, ओके. सो या दोघांमध्ये जर आपण सॉल्व केलं तर व्ही डबल डॅशला आपण कॉमन काढू शकतो, व्ही डबल डॅशला कॉमन काढलं तर इथे 1 प्लस 1/5 व्ही डबल डॅश अशा बरोबर राहणार, -2/5, आणि बाहेर कोण राहणार, I0 डबल डॅश इज इक्वल्स टू द 1. सो 1 प्लस 1/5 म्हणजे 5 × 1 5, 5 प्लस 1 6 डिवायडेड बाय 5, तर 6 डिवायडेड बाय 5 जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर ते तुम्हाला 1.2 अशा प्रकारे मिळेल, आणि 2 डिवाइड बाय 5 जर सॉल्व करून बघितलं तर 0.4 अशा प्रकारे ते मिळेल. I0 डबल डॅश इज इक्वल्स टू द 1. तर फ्रॉम फिगर आपल्याला हे सांगता येईल I0 डबल डॅश म्हणजेच कुठे दिसतोय, तर फ्रॉम डायग्राम म्हणा किंवा फ्रॉम सर्किट म्हणा, ओके. सो फ्रॉम फिगर आपल्याला इथे इंडिकेट होतं की हा जो I0 डबल डॅश जो आहे, ओके, सो I0 डबल डॅश हा करंट सोर्स आहे. हा करंट सोर्स कोण आहे, तर हा करंट सोर्स आहे या 1 ओहमच्या अक्रॉसमध्ये असलेला व्होल्टेज सोर्स, किंवा I0 डबल डॅश कोण आहे, तर 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट आहे. आणि हा 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट कसा निघणार, तर 1 ओहम म्हणून फ्लो होणारा करंट म्हणजेच 1 ओहमच्या अक्रॉसमध्ये असलेला व्होल्टेज किती आहे, व्ही डबल डॅश हे व्होल्टेज आहे, ओके, डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे, तर 1 ओहमचा रेजिस्टन्स आहे, ओके. म्हणजेच आपण करंट कसा फाइंड आउट करणार, तर I0 डबल डॅश जो फाइंड आउट होणार आहे तो कसा फाइंड आउट होणार आहे. सो फ्रॉम फिगर इट्स अ V डबल डॅश डिवायडेड बाय V. सो V डबल डॅश डिवायडेड बाय रेजिस्टन्स हा 1 ओहम. कोणत्याही संख्येला 1ने डिवाइड केला म्हणजेच आपल्याला तीच संख्या मिळणार आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो का की हेन्स I0 डबल डॅश म्हणजेच कोण आहे तुमचा, V डबल डॅश आहे इनडायरेक्टली, ओके. सो अशा प्रकारे इथे आपल्याला फ्रॉम फिगर हे सगळं काही मिळते, ओके. फ्रॉम फिगर, त्याच्यामुळे फिगरला सर्किटला इथे रीड करणे खूप खूप महत्त्वाचं आहे, ओके. मग इथे ही व्हॅल्यू पुट डाऊन करूया. व्ही डबल डॅश म्हणजेच कोण भेटलेला आपल्याला, व्ही डबल डॅश म्हणजेच आपल्याला भेटलेला आहे 1.2 I0 डबल डॅश मायनस 0.4. आपल्याला करंट काढायचं आहे त्याच्यामुळे आपण करंट ठेवलेले आहेत आणि व्हीला रिप्लेस करून घेतलेलं आहे, इज इक्वल्स टू द 1. आणि याच्यावरून आपल्याला I0 डबल डॅश आता लगेच इथे मिळणार आहे. 1.2 मायनस 0.4 म्हणजेच किती, 0.8 I0 डबल डॅश इज इक्वल्स टू द 1. म्हणजेच आपल्याला इथे I0 डबल डॅशची व्हॅल्यू इथे मिळालेली आहे, दॅट इज नथिंग बट द 1 डिवायडेड बाय 0.8. आणि याला जर तुम्ही सॉल्व करून बघितलं सो तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 1.25, ओके. इट्स 1.25 एम्पियर.
So I naught double dash is equals to the 1.25 ampere. सो आपल्याला इथे बघा सेकंड केस जेव्हा आपण यूज केला तर सेकंड केसचं आपल्याला हे सेकंड एक्झाम्पल मिळालं I0 डबल डॅश. ओके, सो हे सेकंड नंबर आपण याला देणार. त्याचसोबत आपल्याला हा आय पण करंट फाइंड आउट करायला सांगितलेला होता बघा. ठीक आहे, तर या करंटला पण आपण नाव देऊया आय डबल डॅश. हा आय नॉट डबल डॅश होता जो लेफ्ट हँड साईडला जात होता आणि राईट हँड साईडला जात होता तो आय डबल डॅश म्हणून. सो आय डबल डॅश इज नथिंग बट हा करंट कसा फाइंड आउट करते, तर हा करंट फाइंड आउट करण्यासाठी फ्रॉम फिगर आपण म्हणू शकतो आय डबल डॅश इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. सो व्होल्टेज किती आहे, सो व्होल्टेज आहे व्ही डबल डॅश जे की आय नॉट व्ही डबल डॅश डिवायडेड बाय 5. आणि आताच आपण बघितलेलं आहे व्ही डबल डॅश म्हणजेच कोण आहे, तर व्ही डबल डॅश म्हणजेच आय नॉट डबल डॅश आहे. ओके, सो आय नॉट डबल डॅश आहे. सो आय नॉट डबल डॅश डिवायडेड बाय व्ही आपण तिथे घेऊ शकतो. सो दोन करंट इथे फाइंड आउट करायला सांगितले होते, त्यामुळे आपण दुसराही करंट इथे फाइंड आउट करतो. से आणि आपण म्हणूया फ्रॉम फिगर I double dash is nothing but आय डबल डॅश आपल्याला इथे KCL आपण अप्लाय केलेला आहे. ओके, सो हा जो करंट आहे आय डबल डॅश हा इथे आपला चुकतोय, तर आपल्याला हा आय डबल डॅश डायरेक्टली असा नाही येणार, तर इथे या करंटला जर आपण KCLने फाइंड आउट करायचं म्हटलं तर कसं येईल ते बघा. सो आय डबल डॅश इथे फाइंड आउट करताना पहिले तर नोडल व्होल्टेज येणार. नोडल व्होल्टेज दॅट इज नथिंग बट द व्ही डबल डॅश. ओके, मायनस अपोजिट व्होल्टेज सोर्स दॅट इज द 2 जो की डिपेंडंट सोर्स आहे 2 आय नॉट डबल डॅश डिवायडेड बाय इथे असलेला रेजिस्टन्स जो की 5 ओमचा आहे. तर आपल्याला हा जो आय डबल डॅशचा जो करंट भेटतोय तो अशा प्रकारे इथे फाइंड आउट करायचा आहे. ओके ओके, सो इथे आपण पुन्हा ते सर्किटचं लिहूया फ्रॉम फिगर. इट्स व्ही डबल डॅश मायनस 2 times of I naught double dash divided by 5 ohms. बट आताच आपण बघितलेलं आहे आय डबल डॅश म्हणजेच कोण होता, सॉरी व्ही डबल डॅश म्हणजेच कोण होता, सो आय नॉट डबल डॅश होता. आय नॉट डबल डॅश मायनस 2 आय नॉट डबल डॅश डिवायडेड बाय 5. आणि यांना जर सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळते, आय नॉटला कॉमन काढून घ्या. सो इथे तुम्हाला मिळणार 1 मायनस 2. जर का तुम्ही आय नॉटला इथे कॉमन काढलं तर सो 1 मायनस 2 इट्स अ मायनस 1. 1 मायनस 2 इट्स अ मायनस 1. सो इट्स अ मायनस 1 आय नॉट डबल डॅश डिवायडेड बाय 5. आणि आपल्याला आय नॉट डबल डॅशची सुद्धा व्हॅल्यू मिळालेली आहे जी की 1.25 वगैरे जी आली होती आपली 1.25 एम्पियर. ओके, सो इट्स अ मायनस 1.25 डिवायडेड बाय 5. म्हणजेच फायनली आपल्याला इथे हा जो करंट मिळतोय आय डबल डॅशचा जो करंट मिळतोय तो मिळतोय मायनस 0.25 एम्पियर अशा प्रकारे. ओके, तर आता लास्ट कन्सेप्ट असा येणार आहे की आपल्याला जो आय नॉट आणि आय करंट फाइंड आउट करायला सांगितला होता, तर युझिंग प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन थेरम. ओके, सगळ्यात अगोदर जर आपण आय नॉट जर फाइंड आउट केला
तर तो तुम्हाला मिळणार आहे. बघा पहिल्या फिगरमध्ये आपण आय नॉट डॅश काढलेला आहे पहिल्या केसमध्ये, आणि दुसऱ्या केसमध्ये त्यालाच आपण काय केलेलं आहे, आय नॉट डबल डॅश अशा नावाने त्याला इंडिकेट केलेलं आहे. तर या दोघांची डायरेक्शन्स काय आहे त्याच्यावरून हे साईन इथे डिसाईड होणार आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्टली प्लस असं नाही लिहू शकत. तर अगोदर साईन इंडिकेट बघून घ्या अगोदर काय आहे. सो पहिल्या केसमध्ये बघा इथे इथे हा जो तुम्हाला इथे करंट दिसतोय आय झिरो डबल डॅश, याची डायरेक्शन्स कशी आहे, तो राईट टू लेफ्ट अशा प्रकारे इथे डायरेक्शन दिसते. सेम थिंग्स इथे आय झिरो डॅश जो दिसतोय हा लेफ्ट टू राईट अशा प्रकारे दिसतोय. सो इथे लेफ्ट टू राईट आणि इथे राईट टू लेफ्ट, म्हणजे अशा प्रकारे इथे डायरेक्शन्स अपोजिट आहेत. त्यामुळे आपण याला हायलाईट करूया, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की हा जो करंट इथे दिसतोय येलो करंट, तर याची डायरेक्शन ही अशा प्रकारे आहे लेफ्ट टू राईट. आणि जेव्हा आपण सेकंड केस घेतली तर या सेकंड केसमध्ये हा जो आय झिरो आय नॉट डबल डॅश जो आहे त्याची डायरेक्शन्स ही अशा प्रकारे या डायरेक्शनने आपल्याला बघायला मिळते. ओके, सो जे येलो येलो कलर्सवाले दिसत आहेत त्यांची डायरेक्शन तर आपल्याला अपोजिट दिसते आहे. त्यामुळे जेव्हा आपण इथे फायनली लास्ट स्टेपला इथे येतोय तर या स्टेपला आपल्याला करायचं आहे त्यांचं सबट्रॅक्शन्स का बरं करायचं आहे, कारण की डायरेक्शन ही अपोजिट आलेली आहे. ओके, म्हणून आय झिरो डॅश मायनस आय झिरो डबल डॅश. आय झिरो डॅश आपल्याला मिळालं होतं 3/4 एम्पियर मायनस आय झिरो डबल डॅश आपल्याला मिळालं होतं 1.25 एम्पियर. तर यांना जर तुम्ही सॉल्व करून बघितलं बाय युझिंग कॅल्सी, तो आय झिरो आपल्याला इथे मिळतोय -0.5 एम्पियर. ओके, सो हा आपला फर्स्ट करंट इथे फाइंड आउट झालेला आहे. सिमिलरली आपण इथे सॉल्व करणार आहोत आय साठी. सो करंट आय बघा, सो करंट आय हा पहिल्या केसमध्ये काय होता, तो आय करंटच आपला आय झिरो डॅश करंट होता, कारण की त्या केसमध्ये लूप करंट होता आणि लूप करंट म्हणजेच काय, एकच लूप होता, त्यामुळे तोच आपला आय करंटच पहिल्या केसमध्ये आय झिरो डॅश होता. बट सेकंड केसमध्ये आपण त्याला काय कन्सिडर केलं होतं, आय डबल डॅश. तर पुन्हा आपण या डायग्राम्समध्ये जाऊया, त्याला हायलायटरने इंडिकेट करूया. तर इथे ग्रीन कलरने जो इंडिकेट केलेला आहे दॅट इज नथिंग बट द आय झिरो डॅश. ओके, अँड आय डबल डॅश. त्या दोघांची ॲडिशन होते सबट्रॅक्शन होते ते आपण बघूया. तर बघा या सेकंड केसमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतो आय डॅश. तर याची डायरेक्शन जर तुम्ही चेकआउट केली तर डायरेक्शन बघा अशा प्रकारे आहे, डायरेक्शन्स लेफ्ट टू राईट. ओके, सो हा लेफ्ट टू राईटचा जो पोर्शन्स आहे तो पहिल्या केसमध्ये काय बघूया. सो पहिल्या केसमध्ये बघा जो तुमचा आय झिरो डॅश होता तोच तुमचा होता आय करंट. ओके, सो इथे यांची जी डायरेक्शन्स आहे ही डायरेक्शनसुद्धा कशी आहे, अशा प्रकारे लेफ्ट टू राईट आहे. सो दोन्ही केसमध्ये या दोघांची डायरेक्शन जे बघायला मिळते इट्स अ लेफ्ट टू राईट, म्हणजे दोघांची डायरेक्शन सेम आहे. म्हणून आपण हा जो आय करंट आहे या आय करंटची इथे ॲडिशन करणार आहोत. तर आपल्याला फर्स्ट करंट मिळाला होता 3.4. सो इथे आपण लिहूया इट्स फर्स्ट करंट जो मिळाला होता 3.4 आणि सेकंड आय डबल डॅश जो आपल्याला मिळाला होता तो मिळाला होता बघा 0.25. ओके, 0.25. ओके, आणि तो -0.25 मिळाला होता आय डबल डॅश. ओके, तर मागे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता की करंट काय काय मिळाले आहेत. आणि अशा प्रकारे जर सॉल्व केलं तर हा आपल्याला मिळतोय 0.5 एम्पियर. ओके, सो 0.5 0.25. ओके, तर इथे आय करंट आणि आय नॉट करंट असे दोन्ही करंट आपल्याला इथे सुपरपोजिशनने फाइंड आउट होतात. ओके,
तर याला एकदा कॅल्सीने सॉल्व करून बघ जा, प्लस मायनस मायनस होईल. ओके, 3/4. जस्ट अ मिनिट, एक आपण सॉल्व करून बघूया किती येतं. 3/4 मायनस 0.25, 1/2. 1/2 म्हणजेच बरोबर आहे 0.5. आणि फर्स्ट केसमध्ये 3/4 मायनस 1.25, -1. ओके, सो दोन्ही आन्सर करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सुक्वेशन्सनी दोन्ही इक्वेशन्स इथे सॉल्व करता येतील. सेम थिंग्स डिपेंडेंट करंट सोर्स. सो आपल्याला एक थर्ड एक्झाम्पल आहे, ते सॉल्व करता येईल की नाही. आपला टायमिंग ठीक आहे, 11:15 होते. ठीक आहे, तर हा एक सध्या होमवर्क म्हणून मी तुम्हाला देतोय. तसं आपण हा उद्या सॉल्व करणार आहोत, इथूनच कंटिन्यू करणार आहोत. तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की फाइंड द करंट आय युजिंग सुपरपोजिशन थेरम. ओके, आणि सर्किट काहीच आपल्याला अशा प्रकारे दिलेलं आहे. रेजिस्टन्सेस, सेम थिंग्स, डिपेंडेंट सोर्स इथे कनेक्टेड आहे. त्यानंतर 2 ओहमचा रेजिस्टन्स इथे कनेक्टेड आहे. 2 एम्पियरचा करंट सोर्स अशा प्रकारे इथे कनेक्टेड आहे. तसाच 10 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स सुद्धा इथे पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द निगेटिव्ह या पोलॅरिटीने दाखवलेल्या पोलॅरिटीनुसार तो कनेक्टेड आहे. ओके, सो इथे निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द पॉझिटिव्ह अशा प्रकारे हा 2Vx नावाचा डिपेंडेंट व्होल्टेज सोर्स आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. 5 ओहमचा रेजिस्टन्स इथून फ्लो होणारा हा आय नावाचा करंट आहे. तसाच हा 2 ओहमचा रेजिस्टन्स, आणि याची पोलॅरिटी बघा, 2 ओहमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्येच आपल्याला Vx मिळतो, निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द पॉझिटिव्ह. ओके, सो अशा प्रकारे हा जो आय करंट आहे, हा आय करंट आपल्याला इथे फाइंड आउट करायचा आहे युजिंग सुपरपोजिशन थेरम. ओके, सो इथे आपण ॲन्सरसुद्धा प्लेस डाऊन करूया. जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर ॲन्सर आपल्याला यायला पाहिजे 0.33 एम्पियर इतकं यायला पाहिजे. ओके, जर 0.33 एम्पियर येत नसेल म्हणजेच कुठेतरी चूक होऊ शकतो. फक्त इथे हिंट्स तुम्हाला हीच आहे की Vx इज द व्होल्टेज अक्रॉस 2 ओम रेजिस्टन्स आहे, आणि त्याची पोलॅरिटी बघा निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू द पॉझिटिव्ह अशा प्रकारे देण्यात आलेली आहे. त्याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करायचं, अदरवाईज न्यूमेरिकल इझी आहे आणि सॉल्वसुद्धा करता येईल. ठीक आहे, आज आपण थांबू वाटलंच इथे. उद्या आपण हा डिपेंडेंट सोर्सचा न्यूमेरिकल सॉल्व करूया. ठीक आहे, तुम्ही लेआउट करू शकता.